घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला. परिसरात तणावपूर्ण वातावरण. 6 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी आणि तारदाळ परिसरात शुक्रवारी रात्री जुन्या वादातून तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली असून घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ओम सुहास नरमदे वय 19 राहणार जावाईवाडी तारदाळ आणि आरोपी सुजल नलवडे यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. त्याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनांक 15 मे रोजी रात्री 9:30च्या सुमारास खोतवाडी येथील आरोही परमिट रूम बियर बार समोर फिर्यादीची मोटारसायकल अडवून आरोपींनी ओम नरमदे व त्याचा भाऊ गणेश नरमदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जय उर्फ मोन्या ओगले याने फायटरने ओम नरमदेच्या पाठीत वार करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजताच आरोपींकडून धमक्यांचा पाऊस सुरू झाला. तक्रार दिलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी थेट जीवे मारण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच तारदाळ गावच्या सरपंचांचे पती सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार यांनाही जीवे मारण्याची फोनवरून धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर रात्री सुमारे 10च्या सुमारास आरोपींनी 3 मोटारसायकलींवरून फिर्यादीच्या घरावर धाड टाकत घरात घुसून अक्षरशः दहशत माजवली. फिर्यादीचे काका सागर नरमदे आणि माऊसभाऊ अजय चौगुले यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी फायटरने डोक्यावर आणि तोंडावर वार करून दोघांनाही गंभीर जखमी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रतिम खांडेकर आणि विजय शिंदे राहणार सर्व खोतवाडी या 6 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत. घटनेनंतर खोतवाडी तारदाळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गस्त वाढवली आहे.